नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. प्रथम नेहमीप्रमाणे आपण अमेरिकन मार्केटचा विचार करतो. अमेरिकन मार्केट मिक्स होतं. टेक्नॉलॉजी शेअरचे रिझल्ट चांगले लागतील या हिशोबाने ते शेअर तेजीत होते. पण भविष्य काळात कराव्या लागणारी जी मेडिकल पेमेंट आहे त्याच्या धास्तीमुळे हेल्थ इन्शुरन्स शेअर मात्र पडले होते. म्हणजेच मेडिकल ॲडव्हान्टेज पेमेंटमध्ये जी वाढ केली जाईल ती वाढ 1% कमी 2027मध्ये केली जाईल असं ट्रम्प साहेबांनी सांगितलं. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्सचे शेअर मंदीत होते. जनरल मोटर्सने चांगला रिझल्ट दिला, बायबॅकही जाहीर केला आणि इलेक्ट्रिक व्हेकल उत्पादनाचा तोटा कमी होईल असं सांगितलं. त्यामुळे जनरल मोटर्सचा शेअर तेजीत होता. आज आणखीन एक नवीन अडचण उभी राहिली आहे की क्रूड वाढला आहे. 67.48 या लेव्हलला क्रूड गेलं आहे आणि त्याचप्रमाणे डॉलरही कमजोर झाला आहे. त्यामुळे डॉलर इंडेक्स 96, काल 96च्याही खाली डॉलर इंडेक्स गेला होता. फक्त काल दिवसाचा शेवट मात्र छान झाला. त्यामुळे 500 पॉईंट काल दिवसाच्या शेवटी तेजीत होतं. एक्सपायरी होती. सेन्सेक्स 500 पॉईंट तेजीत होता. त्यामुळे जरा थोडासा दिलासा मिळाला. पण आज सुरुवात कशी होईल सांगता येत नाही. गिफ्ट निफ्टीचा विचार केला तर 20 पॉईंट तेजीत दाखवत आहे. म्हणजे सेन्सेक्स साधारण 80 ते 100 पॉईंट तेजीत राहील. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालूच आहे. 3068 कोटींची विक्री आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 9000 कोटींची खरेदी आहे. तर आता काही रिझल्ट पण आपल्याला पाहता येतील आणि रिझल्ट बरोबरच त्या कंपन्यांचे कॉन्फरन्स कॉलसुद्धा असतात. म्हणजे अचानक शेअर पडू लागला आणि रिझल्टमधले काही पॉईंट्स जरी ट्रेडर्सच्या लक्षात आले नाहीत तरी कंपनी येऊन सांगते की बाबा अशामुळे आमची विक्री कमी झाली आहे, जे काही त्यांचं असेल ते. कारण शेवटी त्यांच्या मार्केट कॅपवरही परिणाम होत असतो. तर त्याचंही स्पष्टीकरण जे काय आहे ते देण्याचा मी प्रयत्न करते. व्होडाफोन आयडियाचा रिझल्ट अपेक्षेच्या मानाने चांगला आला आहे. त्यांचे आरपूज पण सुधारले. पूर्वी म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युनिट हे आरपूज पूर्वीचे 180 होते, आता 186 झालेत. रेव्हेन्यूही वाढला आहे. त्यांचा लॉसही कमी झाला आहे. मार्जिनही वाढलं आहे. आज तेजीत राहू शकतो. विशाल मेगामार्टचा रिझल्ट चांगला आहे त्यामुळे तेजीत राहील. तर RPG लाईफ सायन्सचा रिझल्ट कमजोर आहे तर शेअर मंदीत राहील. सनटेक रिॲलिटी यांचा प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे आणि मार्जिन मात्र कमी झाला आहे. PC ज्वेलरचा रिझल्ट चांगला आहे. सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत. मेट्रो ब्रँड्स तेजीत राहू शकतो. प्रॉफिट, रेव्हेन्यू आणि मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत. पण क्रूडचा भावसुद्धा वाढला आहे. क्रूड वाढलं की शूज किंवा फुटवेअरवरही परिणाम होतो, डिटर्जंटवरही परिणाम होतो किंवा BPCL, HPCL, IOC याच्यावर परिणाम होतो. हे सगळं निगेटिव्हमध्ये जातं. त्या दृष्टीने मेट्रो ब्रँड्सकडे बघा, पण रिझल्टच्या दृष्टीने तेजीत राहायला पाहिजे. डोडला डेअरी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं.
मॅरिकोम प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. भिकाजी फूड्स आणि गोपाल स्नॅक्स दोन्हीचेही रिझल्ट खूप छान आहेत. भिकाजी फूड्सचं प्रॉफिट जवळजवळ दुप्पट झालं, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं. त्याचप्रमाणे गोपाल स्नॅक्सचाही रिझल्ट चांगला आला, प्रत्येक गोष्ट वाढली. मोतीलाल ओसवाल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, रिझल्ट चांगला आहे, तेजीत राहू शकतो. इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट यांचाही रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे. स्पंदना स्फूर्तीचा मात्र लॉस कमी झाला आहे, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झाला आहे. RK4G यांचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे. आदित्य व्हिजन प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे. CG पॉवर यांचं पण प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे. सुमिटोमो केमिकल प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन मात्र सुमिटोमो केमिकलचं वाढलेलं आहे. एशियन पेंटचा काल मार्केट चालू असतानाच रिझल्ट लागला. काही गोष्टी मार्केटला आवडल्या, काही गोष्टी आवडल्या नाहीत. सुरुवातीला शेअर जवळजवळ 150 सेन्सेक्स किंवा 150 पॉईंट पडला आणि नंतर शेअरमध्ये सुधारणा दिसली. DCBचा रिझल्ट खूप छान आला, काल शेअर तेजीत होता. टाटा कन्झ्युमरचा रिझल्टही चांगला आला, शेअरही तेजीत होता. रेमंड्सचा प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं. वी वर्क इंडिया याचा रिझल्ट चांगला आला, ही तोट्यातून फायद्यात आली. 83 कोटी तोटा होता, त्याचा 16 कोटी फायदा झाला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं. त्यामुळे वी वर्क इंडिया तेजीत राहू शकतो. रेमंड लाईफस्टाईल यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं. वेदांता हिंदुस्तान झिंकचे शेअर OFSच्या माध्यमातून विकणार आहे. आज आणि उद्या 2 दिवस हिंदुस्तान झिंकमधला 1.59% स्टेक म्हणजेच 6.7 कोटी शेअर्स ते विकतील. त्याची फ्लोअर प्राईस त्यांनी 685 रुपये ठेवली आहे. पण चांदीचा भाव वाढतो आहे, त्यामुळे हिंदुस्तान झिंकवर खूपसा परिणाम होईल असं वाटत नाही. वेदांताचा शेअर तेजीतच राहील. RVNL साऊथ सेंट्रल रेल्वेकडून ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशनसाठी 242 कोटीच्या ऑर्डरसाठी ते लोएस्ट बिडर ठरले आहेत. कॅप्लिन पॉइंटला मायथेल प्रेडिसॉलन ॲसिटेट इंजेक्टेबल सस्पेन्शन याच्यासाठी US FDAची मंजुरी मिळाली आहे. टाटा स्टील, आता आपण हे सगळे रोल ओव्हर बघतोय. एक गोष्ट लक्षात घ्या की शेअरची किंमतही वाढते आहे आणि रोल ओव्हरही चांगले आहेत, तर ते शेअर या महिन्यासाठी चांगले राहतील. टाटा स्टील रोल ओव्हर 85%, हिंदुस्तान झिंक 86%, मारुती पण 86%, टेक महिंद्रा पण 86%, HUL आणि टायटन 88%, टाटा कन्झ्युमर 89%, मुथूट 92%, बजाज ऑटो 92%, ॲस्ट्रल आणि इन्फो एज 93%, ॲस्ट्रल
94%, HDFC बँक मात्र 81%, PI इंडस्ट्री 94%, TCS, आयशर मोटर हे 84%, AB कॅपिटल 93%, के फिनटेक 95%, पेज इंडस्ट्री सुद्धा 95%, AU स्मॉल फायनान्स बँक 92%, तर RVNL सुद्धा 92%. तर रोल ओव्हर जे चांगले होतात ते शेअर या महिन्याभरात किंवा या सिरीजमध्ये चांगले चालतात असा एक प्रकारचा अनुभव आहे. आता आपण थोड्या बातम्या आहेत त्या बघूया. डी मार्ट तामिळनाडू इथे नवीन स्टोअर उघडले. आता त्यांची 445 स्टोअर झाली आहेत. बिकाजी फूड फ्रोझन आणि बेकरी व्यवसाय बिकाजी बेक्स या नावाने त्यांनी सुरू केला आहे. ONGC तर आज क्रूड वाढत आहे म्हणून ONGC ऑइल इंडिया तेजीतच असेल, पण सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज बरोबर व्हेरी लार्ज इथेन कॅरियरसाठी त्यांनी करार केला आहे. ABB टिटागरकडून 6 कार ट्रेन सेटसाठी सामान पुरवण्यासाठी त्यांनी ABBला ऑर्डर दिली आहे टिटागरनी. दीप इंडस्ट्रीला गेलकडून 108 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. पेट्रोनेट ONGC बरोबर त्यांनी 5 वर्षासाठी, तर MGL म्हणजे महानगर गॅस बरोबर 1 वर्षासाठी रिगॅसिफाईड LNGची विक्री करण्यासाठी हे दोन्ही करार केलेत. HDFC म्युच्युअल फंडाचं महिंद्रा हॉलिडेजमध्ये आता शेअर होल्डिंग 3.05 झालं आहे. GP पेट्रो BPCLनी त्यांना LOA दिला आहे, त्यामुळे पिपावाव पोर्टमध्ये ते बिटुमेन सोर्स करणार आहेत. जयस्वाल निकोने महाराष्ट्र सरकारबरोबर करार केला आहे. ते गडचिरोली येथे 2 बिलियन टन पर इयर स्टील प्लांट उभा करणार आहे आणि त्याची गुंतवणूक 12,262 कोटींची असेल. यासाठी त्याने महाराष्ट्र सरकारबरोबर करार केला आहे. TCS लॉन्ड्रीना ब्राझील इथे लार्जेस्ट डिलिव्हरी सेंटर ते कन्स्ट्रक्ट करणार आहेत. यासाठी 3.3 बिलियनची गुंतवणूक केली जाईल आणि 1600 लोकांना यातून रोजगार मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तर आता कुठले शेअर तेजीत असतील, कुठले शेअर मंदीत असतील हे आपण पाहू शकतो. मॅरिकोची मुलाखत ऐकायला मिळाली, तर मॅरिकोच्या व्यवस्थापनाने सांगितलं की शहरी भागात आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी मागणी वाढण्याची शक्यता आहे. जनरल ट्रेडमध्ये सुधारणा आहे आणि कच्च्या मालाच्या किमती ज्या कमी झाल्या त्याचा फायदा आम्ही ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. डबल डिजिट ग्रोथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मॅरिकोच्या मॅनेजमेंटने सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील ते पाहण्याच्या आधी बॉन्ड यील्ड 4.23 आहे. डॉलर इंडेक्स 95.58 आहे, तर क्रूड 67.47 आहे. आधी तेजीचे शेअर बघूया. ग्रासिम, ICICI बँक, HCL टेक, ऑइल इंडिया, ONGC, MCX, वेदांता, हिंदुस्तान झिंक, स्पंदना स्फूर्ती यांचा रिझल्ट चांगला आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रोल ओव्हर खूप छान आहेत आणि कालही शेअर वाढलेला आहे. म्हणजे जे आपण गणित करतो की शेअरचा भाव वाढतोय आणि रोल ओव्हर जास्त आहे, तर स्टेट बँक हा महिनाभर चांगली चालू शकेल. मॅरिको, टाटा स्टील, सोना BLW, मोतीलाल ओसवाल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, विशाल मेगा मार्ट, गोपाल स्नॅक्स, बजाज ऑटो, बजाज ऑटोचेही रोल ओव्हर चांगले आहेत. महिंद्रा लॉजिस्टिक्स रिझल्ट चांगला आहे. फेडरल बँक, युनियन बँक, व्होडाफोन, BEL, SBI लाईफ, इंडस टॉवर, DCB, RVNL, मेट्रो ब्रँड, अशोक लेलँड, बिकाजी फूड्स रिझल्ट चांगला आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, माझगाव डॉक्स आणि ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँक आणि क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण यांची वार्ता चालू आहे. ॲक्सिस बँक क्रेडिट ॲक्सिस ग्रामीणमधल्या प्रमोटरचा शेअर घेणार अशी एक बातमी आहे. म्हणजे पूर्ण अजून बातमी बाहेर आली नाही. पत्रकार विचारत आहेत, पण 14,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्यासाठी करावी लागेल. तर मंदीमध्ये एशियन पेंट मंदीत राहील, क्रूड वाढलाच आहे आणि रिझल्टचा परिणाम ब्लू स्टार आणि मॅक्स हेल्थ हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. पण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप असते, त्यामुळे अचानक एखादा शेअर वाढला तर त्यातून सुटका करून घेणं हाच उपाय आपल्याकडे असतो. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.